शोभाताईच्या चारही मुली चांगल्या शिकलेल्या होत्या, परंतु तीन नोकरी करत होत्या आणि एक होती ती नोकरी करत नव्हती. तिचे लग्न गरीब घरात झाले होते. जेव्हा शोभाताईंच्या घरी कोणता कार्यक्रम असायचा तेव्हा नोकरी करणाऱ्या तिन्ही मुली जाणून बुजून आईवर खूप पैसे खर्च करायच्या आणि छोटी मुलगी हे दृश्य पाहून मनातल्या मनात रडायची की ती सुद्धा नोकरी करत असती तर तिने सुद्धा आईवर पैसा खर्च केला असता. जेव्हा शोभाताईच्या मुलाचे लग्न होते तेव्हा गरीब बहिणीचा आणि दाजीचा अपमान होण्यासाठी नोकरीवाल्या तिन्ही बहिणींनी भावाला अंगठी भेट दिली. परंतु अचानकच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा गरीब बहिणीने आणि दाजींनी, आज रविवारचा दिवस होता. सकाळचे 10 वाजले होते, परंतु घरात शांतता होती. शोभाताईंच्या मोठ्या तिन्ही मुली आज सुट्टीमुळे अजूनपर्यंत आपल्या खोलीतून बाहेर निघाल्या नव्हत्या. फक्त छोटी मुक्ताच होती जी घरातली कामं करत करत फिरत होती. तेव्हाच खोलीतून मोठी मुलगी शिल्पा बाहेर निघाली आणि तिने मुक्ताला आदेश सोडला, मुक्ता लवकरात लवकर मला चहा पुरीचा नाश्ता बनव. आज मला सुट्टीचा दिवस भरपूर एन्जॉय करायचा आहे. तू दिवसभर घरातच असते त्यामुळे तुला माहितीच नाही की नोकरीवाल्यांसाठी सुट्टी काय चीज आहे. पिवळ्या रंगाचा ड्रेस, डाय केलेले केस आणि चमकती त्वचा, ती आपल्या पगाराचा अर्धा हिस्सा तर आपल्यावरच खर्च करत होती. मुक्ता तिला पाहतच राहिली. तिचा सावळा रंग काळजी न घेतल्यामुळे अजूनच काळा होत चालला होता. संपूर्ण दिवस ती घरातल्या कामातच व्यस्त राहत असायची, त्यामुळे स्वतःवर लक्ष देण्यासाठी तिला वेळच कुठे मिळत होता. शांतपणे मान खाली घालून ती किचनमध्ये जाऊन चहापुरीची तयारी करू लागली. हळूहळू तिच्या दोन्ही बहिणी सुद्धा उठून बाहेर आल्या होत्या आणि आता डायनिंग टेबलवर बसून ओढत होत्या. मुक्ताचे हात पटापट चालत होते. ती स्वतः मॅट्रिक झाली होती. देवाने तिला डोकं फक्त एवढंच दिलं होतं की मॅट्रिकमध्ये ती दोनदा नापास झाल्यानंतर बहिणींनी तिच्यावर खर्च करण्यास नकार दिला होता. मुक्ताच्या लक्षात होते की तिने जेव्हा शिल्पाला सांगितले होते की तिला पुढे शिकायचे तेव्हा शिल्पा तिला म्हणाली की काय करणार आहेस पुढे शिकून? पहिलीच दोनदा फी वाया गेली आहे आणि तसेच ही आम्ही तिघी नोकरी करत आहोत ना. छोटा बंटी अजूनही शिकत आहे. तू घरातलीच काम करत जा. घरी आई एकटीच असते आणि आम्हाला सुद्धा ऑफिसवरून घरी आल्यानंतर आयतं जेवण तर हवे ना. तू सुद्धा नोकरी करायला लागलीस तर स्वयंपाक कोण बनवेल? शिल्पाचे बोलणे ऐकून मुक्ताचे हृदय तिथेच तुटले होते. तिला सुद्धा डिग्री घेऊन एक चांगली नोकरी करायची होती, परंतु तिच्या बाकी तीन बहिणींचा विचार होता की तिने घरातली कामं केली पाहिजेत आणि मुक्ताने सुद्धा शांतपणे याला होकार दिला होता. तसेही शोभाताईंचे आता वय वाढत चालले होते. ती आता म्हातारी होत चालली होती. एक विधवेचे लांब आयुष्य जगल्यानंतर मुलांचे एकट्यानेच पालनपोषण करता करता ती थकून गेली होती. मुक्ताने गरम गरम पुरी आणि चहा डायनिंग टेबलवर नेऊन ठेवला तेव्हा शिल्पापेक्षा छोटी निशा मुक्ताला पाहून म्हणाली, अरे वा, या घरात राहणाऱ्या मुलींची खूप मज्जा असते. आपल्या मर्जीने उठतात, आपल्या मर्जीने झोपतात, संपूर्ण दिवस थंड हवेच्या खाली पडलेल्या असतात. त्यांना काय माहिती की नोकरी करणे म्हणजे काय असते. तरीही मुक्ता शांत बसून नाश्ता करू लागली, परंतु तिने आता एकच घास घेतला होता की तिला शिल्पाने उठवले. म्हणाली, हा चहा थंड झालाय, पुन्हा गरम करून आण. मुक्ता शांतपणे उठली. तिचा चहा तिने गरम करून आणला तर निशा तोंड पाडून बसली होती. तिला म्हणाली, मला तर चहापुरी आवडत नाही. माहिती नाही कशी बनवली आहेस माझ्यासाठी. ऑमलेट बनवून घेऊन ये. मुक्ता तशीच माघारी निघाली आणि ऑमलेट बनवून आणले. तेव्हा बंटी झोपेतून उठून येऊन तेथे बसला होता. तिन्ही बहिणी त्याच्यावर प्रेम करत होत्या. मुक्ताला सुद्धा तो आवडत होता, परंतु बंटी तिच्याशी नीट बोलतच नव्हता. उलट तो फक्त त्या तीन बहिणींसोबत बोलत होता ज्या नोकरी करत होत्या. त्यांच्या पर्समध्ये प्रत्येक वेळी पैसे असतात. त्यावेळी मुक्ता बंटीच्या शेजारी खुर्ची ठेवून बसू लागली तेव्हा बंटी अचानकच बोलला, अरे यार, तू इथून उठ बरं. किचनमधून काम करून आली आहेस. तुझा लसूण कांद्याचा वास येत आहे आणि घामाचा सुद्धा दुर्गंध येत आहे. शिल्पा दिदी, तू माझ्याजवळ बस. तुझा खूप छान सुगंध येतो आणि तू स्वतःची किती काळजी घेत असतेस की वाटतच नाहीस की तू 30पेक्षा जास्त झाली आहेस. काहीतरी या मुक्ताला सुद्धा शिकवत जा. प्रत्येक वेळी कामवाली झालेली असते. बंटी एवढ्या कठोर शब्दात बोलला की ते ऐकून मुक्ताचे हृदय गलबलून आले होते. शिल्पा गालात हसली आणि उठून बंटी शेजारी येऊन बसली आणि मुक्ता लज्जित होऊन खुर्ची घेऊन बाजूला सरकली. सगळ्यांचा नाश्ता झाला होता. उरलेला थंड 4 पुऱ्या आणि चहा मुक्ताच्या हिश्श्याला आला होता. अरे, आज संध्याकाळी शिल्पाला पाहण्यासाठी काही पाहुणे येणार आहेत. मुलगा खूप चांगला आहे. मध्यस्थीने त्यांचे खूप कौतुक केले आहे.
शोभाताईंनी अचानकच बॉम्ब फोडला तेव्हा सगळे तिच्याकडे पाहू लागले. शिल्पा सुद्धा गालातल्या गालात हसत होती. सगळे संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल बोलू लागले. संपूर्ण दिवस शोभाताईंनी मुक्ताकडून खूप काम करून घेतले होते आणि मुक्ताला सुद्धा आपल्या बहिणीच्या लग्नाचा आनंद होता. तिने मन लावून खूप सारे पंचपक्वान तयार केले होते. संध्याकाळच्या वेळेला पाहुणे आले तेव्हा शिल्पा गॅलरीत येऊन खाली वाकून बघू लागली. पाहुणे कोणत्या गाडीत आले आहेत मला पाहू दे तर. खरं शेवटी माझ्या सासऱ्यांकडे किती मोठी कार आहे, परंतु खाली कार येण्याऐवजी मोटरसायकल उभी होती. आतमध्ये शोभाताई पाहुण्यांसमोर बसली होती. साधारण चेहरा असणारा मुलगा होता आणि पाहायला सुद्धा खूपच साधा वाटत होता. आई वडील सुद्धा चांगले लोक वाटत होते आणि प्रेमाने पुन्हा पुन्हा शिल्पाबद्दल बोलत होते. तेव्हा शोभाताईंनी त्या पाहुण्याने विचारले, तुमचा मुलगा काय करतो आणि किती कमवतो? तेव्हा मुलाची आई म्हणाली, बस महिन्याचे 30,000 कमवतो, पण वेळेबरोबर पगार सुद्धा वाढला जाईल. देवाची कृपा आहे की आपले 4 खोल्यांचे घर आहे आणि एक मोटरसायकल सुद्धा आहे. मुलाची आई बोलतच होत्या की शिल्पाजी समोर बसली होती. ती एकदमच उठली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. सगळ्यांनी पाहिले होते तिने चहाचा कप टेबलावर आपटला आणि एकदमच आतमध्ये निघून गेली होती. शोभाताईंना अंदाज आला होता की शिल्पाला हे सगळं पसंत नाहीये. तिची स्वप्न मोठी होत होती. पाहुणे मंडळी थोडा वेळ बसले. मुक्ताने सगळ्यांकडे जेवण आणून ठेवले. तेव्हा सगळ्यांनी शांतपणे जेवण केले आणि निघून गेले. शिल्पा तिरस्काराने म्हणाली, मला नाही करायचे त्याच्यासोबत लग्न. एका मोटारसायकलवर तिघेजण बसून आले होते. मला किती वाईट वाटलं जेव्हा मी त्या मोटारसायकलवर बसेल. मला कोणत्या तरी कारवाल्याचे स्थळ हवे आहे. त्यांच्या 4 खोल्यांच्या घरापेक्षा तर माझे ऑफिस मोठे आहे आणि तसेही इतका साधारण चेहरा असणारा मुलगा होता. मला तर पाहून त्याची घाणच वाटत होती. शिल्पाचे बोलणे ऐकून शोभाताईंना वाईट वाटले होते, परंतु बंटी आणि मुलींच्या समोर ती काहीच बोलू शकली नाही. फक्त म्हणाली की पण एवढे चांगले लोक आहेत, त्यांना नकार कसा देऊ? तेव्हा शिल्पा थोडा वेळ विचार करत राहिली. त्यावेळेस मुक्ता तिच्या खोलीची साफसफाई करत होती. तेव्हा अचानकच ती शिल्पा म्हणाली, तुझ्या मुक्ताचे लग्न लावून दे त्या मुलासोबत. तसेही दोघांचेही चेहरे अगदी एकसारखेच आहेत ना. तो मुलगा काय कामाचा आहे ना? ती मुक्ता ही भाकरी थापून त्यासमोर ठेवत जाईल आणि तो कमावून घरात आणत जाईल. हे दोघेही त्यातच खुश राहतील. तुझे एक ओझे तरी कमी होईल. आम्ही तर तसेही आपापली नोकरी करणाऱ्या मुली आहोत. तुला काय टेन्शन आहे? शिल्पाचे बोलणे ऐकल्यावर मुक्ता मोठे डोळे करून तिला पाहत होती. ती तिच्याबद्दल कशा प्रकारे बोलत होती, परंतु शोभाताईंनाही आयडिया चांगली वाटली. एवढे चांगले स्थळ तिला तिच्या हातून जाऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तिने त्या पाहुण्यांना फोन करून होकार दिला, परंतु त्यांना ही गोष्ट सांगितली की तिच्या मोठ्या मुलीच्या ऐवजी छोट्या मुलीसाठी हे स्थळ आवडले आहे. मुलाकडील लोकांना काहीच अडचण नव्हती. त्यांना तर मुक्ता जास्त आवडली होती, कारण ती शांत आणि सरळ स्वभावाची होती. काही दिवसातच घरात लग्नाचे वातावरण निर्माण झाले. शोभाताईंनी लग्नाच्या खर्चासाठी शिल्पा आणि बाकीच्या मुलींना पैसे मागितले, परंतु सगळ्यांनीच तोंड वाकडे केले. तेव्हा शिल्पा म्हणाली, आई त्या मुक्ताच्या लग्नावर इतका खर्च करण्याची काय गरज आहे? तसेही तिला एवढ्या महागातल्या कपड्यांची आणि चपलांची सवय तरी कुठे आहे? स्वस्तात 2-3 जोड आणून दे आणि घरात जी भांडी उपयोगाची नाही ते सुद्धा पोत्यात भरून देऊ. काम चालून जाईल. शिल्पाताईचे बोलणे शोभाताईंना पटले नव्हते, परंतु तिच्या स्वतःजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. घराचा सर्व खर्च तिच्या मुली चालवत होत्या. मुक्ताच्या मनात स्वतःच्या लग्नाबद्दल खूप स्वप्न होती, परंतु या स्वप्नांवर तिच्या बहिणींनी पाणी फिरवले होते. हुंड्याच्या नावावर घरातली सगळी फालतू भांडी उचलून पोत्यात भरून ठेवली गेली. एक सोन्याचा सेट बाहेरून मागवला, जो इतका हलका होता की उचलताच तुटला असता. मुक्ताला स्वतःचे कपडे आणि लग्नाची चप्पल सुद्धा खरेदी करण्याची खूप इच्छा होती, परंतु शिल्पा स्वतः बाजारात गेली आणि स्वस्त 2-3 जोड घेऊन आली. शिल्पा म्हणाली, माझ्या कपाटात साड्यांचा ढीग लागलाय, ज्या मी अशाच फॅशनसाठी खरेदी केल्या होत्या. खूप महागातल्या साड्या आहेत त्या. फक्त मी 1-2दा नेसल्या असतील. आता त्या मला पसंत नाहीत. या सुद्धा मुक्ताच्या हुंड्यात ठेवून देऊ. शिल्पाने कित्येक वेळा वापरलेल्या साड्या उचलून पटापट तिच्या सुटकेसमध्ये ठेवल्या. मुक्ता हे सर्व शांतपणे पाहत होती. तिला आईला त्रास द्यायचा नव्हता. लग्नाचा दिवस जवळ आला होता तेव्हा नवरदेवाच्या लोकांनी हे बोलून माफी मागितली की लग्नाचा शालू ते विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे मुलीकडच्यांनी जसा हवा तसा आपल्या मर्जीने शालू घ्यावा. हे जेव्हा
जेव्हा शिल्पाने ऐकले तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. ती म्हणाली, आता या महाराणीला 10-15 हजारांचा शाळू आणा, आता माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नाही. शिल्पाच्या रागाच्या भरात ओरडू लागली. शोभाताईंच्या डोळ्यात लाचारीचे अश्रू आले होते. जेव्हा शिल्पाने पाहिले की आईच्या मनात तिचे महत्त्व कमी होत आहे तेव्हा फटाफट छोटी निशाला सोबत घेऊन ती मार्केटमध्ये गेली आणि रेंटने शालूऐवजी लेहंगा घेऊन आली. लेहंगा खूप छान होता. मुक्ताला तिने खोटं सांगितलं होतं की हा लेहंगा विकत आणला आहे. लग्नाचा दिवस जवळ आला होता. त्या लोकांनी एखादा हॉल रेंटमध्ये घेण्यास सांगितले होते, परंतु शिल्पाने नकार दिला होता आणि घरामुळेच लग्न करणार असे सांगितले होते. तिच्या आदेशापुढे कोणाचे चालत नव्हते. अशा अर्थाने बिचाऱ्या मुक्ताचे लग्न घरातच झाले आणि ती निरोप घेऊन तिच्या सासरे तिच्या नवऱ्यासोबत विशाल सोबत निघून गेली. विशाल एक खूप चांगला आणि सरळ स्वभावाचा व्यक्ती होता. त्याने पूर्ण प्रयत्न केला होता की लग्नात मुक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात आणि मुक्तासुद्धा लालची मुलगी नव्हती. दोघांनी एकमेकांना भेटल्याबद्दल देवाचे आभार मानले होते. विशालमुळे मुक्ताला एक नवीन आनंदमय जीवन मिळाले होते. तो गरीब नक्कीच होता, परंतु मनाने खूप मोठा होता. 4 खोल्यांच्या घरामध्ये विशालने मुक्ताला राणी बनवून ठेवले होते, परंतु त्याचा पगार खूपच कमी होता. घरातला खर्च पूर्ण करता करता महिन्याच्या शेवटी मुक्ताला घाम यायचा. नेहमी असे होत होते की किराणा संपायचा, बिल भरायचे राहायचे आणि कर्जदार दरवाजा वाजवत राहायचे, परंतु मुक्ता आणि विशालजवळ त्यांना देण्यासाठी 1 फुटका रुपया सुद्धा राहत नव्हता. ते पुन्हा पगार येण्याची वाट पाहत राहायचे, परंतु मुक्ता आपल्या ओठांवर कधीच तक्रार आणत नव्हती. या दिवसात मुक्ता शोभाताईंना भेटण्यासाठी तिच्या माहेरी आली होती. तेव्हा घरामध्ये गोंधळ चालला होता. तेव्हा मुक्ताने शोभाताईंना विचारले, आई, कोणते पाहुणे येणार आहेत का? कारण तिच्या सगळ्या बहिणी चांगल्या तयार झाल्या होत्या. स्वतः शोभाताईंनी सुद्धा चांगली साडी नेसली होती. तेव्हा शोभाताई मुक्ताला म्हणाल्या, हो अगं, तुझ्या भावाचे बंटीचे लग्न ठरत आहे, तेव्हा आज मुलीकडचे आम्हाला भेटायला येत आहे. मुलगी एक डॉक्टर आहे आणि खूप श्रीमंत घरातली आहे. आपल्या शिल्पाने हे स्थळ पाहिले आहे आणि आपल्या आईचे बोलणे जेव्हा मुक्ताने ऐकले तेव्हा ती शांत झाली, कारण तिला कोणीच काहीच सांगितले नव्हते. तेव्हाच आतमधून शिल्पा आणि निशा बाहेर आल्या. त्यांच्यासोबत सगळ्या छोट्या बहिणी दियासुद्धा होती. शिल्पा तिच्या आईला म्हणाली, बंटीचे पाहुणे येणार आहेत, शुभकार्याची सुरुवात होणार आहे, त्यामुळे आम्ही विचार केला आहे की आम्ही तुला एक चांगले गिफ्ट द्यावे. शिल्पाने पुढे होऊन खूप सुंदर साडी आईच्या हातात दिली. शिल्पा अभिमानाने म्हणाली, ही साडी पूर्ण 15,000ची आहे, जी मी तुला घेऊन आले आहे. निशाने सुद्धा लगेचच पर्समधून सोन्याचे कंगन बाहेर काढले आणि आईच्या हातात घातले. आई आणि म्हणाली, मी खूप दिवसांपासून तुझ्या या कंगनसाठी पैसे जमा करत होते. छोटी मुलगी दियाने सुद्धा काश्मीरी शालू आईला दिली. शोभाताई या सर्व किमती भेटवस्तू पाहून शुद्ध हरपून बसल्या होत्या आणि इकडे बसलेली मुक्ता लज्जेने पाणी पाणी झाली होती. तिची नजर आपल्या पायातल्या साध्या चप्पलवर पडली. साडीसुद्धा तिने खूप साधी नेसली होती. तिच्याजवळ तर आईला देण्यासाठी 1 फुटकी कवडीसुद्धा नव्हती. शिल्पाने तिला पाहिले तर हसून तिला म्हणाली, तू तुझ्या आईला काही देणार नाहीस का? आता तर तुझे लग्न झाले आहे आणि स्वतःचे घरसुद्धा आहे. थोडी तरी लाज वाटू दे. कोणतेही छोटे मोठे गिफ्ट येताना आपल्या आईसाठी जरा आणत जा. अरे, गिफ्ट नाही तर येताना 1 किलो फळ तरी घेऊन येत जा. माहिती आहे, तुझा नवरा थोडा गरीब आहे. शिल्पाचे बोलणे ऐकल्यावर मुक्ताचे मन तुटून गेले होते. सगळ्या बहिणी तिची चेष्टा करत राहिल्या. मुक्ताचे मन म्हणत होते की त्यांना बोलावे की तुम्ही सगळ्या तर आपापल्या कमाईने आईला भेटवस्तू देऊ शकता. मला तर तुम्ही शिकून सुद्धा दिले नाही, नोकरी करून दिली, मग माझ्याजवळ पैसे कुठून येणार? मुक्ता फक्त मनातल्या मनात बोलली, कारण नेहमीप्रमाणे ती आपल्या बहिणींना घाबरली होती आणि आजसुद्धा ती शांत बसली होती. घरात लग्नाची तयारी जोरदार चालू होती. जशी मुक्ता घरी आली होती तिच्या सगळ्या बहिणींनी सुखाचा श्वास घेतला होता. किचनमध्ये निशाने चमचा आपटला आणि म्हणाली, आई, माझ्याकडून तर हा स्वयंपाक होणार नाही, त्या मुक्ताला सांग, तीच बनवेल. असे बोलून निशा बाहेर आली आणि मुक्ता शोभाताईंच्या बोलण्यावरून किचनमध्ये स्वयंपाक करायला आली. बंटीचे होणारे सासरेकडे लोक संध्याकाळी येणार होते. मुक्ताने खूप मन लावून सगळ्यांसाठी जेवण तयार केले. संध्याकाळी जेव्हा पाहुणे मंडळी हॉलमध्ये येऊन बसले तेव्हा सगळ्या बहिणी बंटीच्या नवरीच्या आसपास जमा झाल्या. खूप आनंदाने सगळ्या एकमेकांसोबत बोलत होत्या. मोठमोठ्याने हसायचा आवाज घरात घुमत होता. मुक्तासुद्धा किचनमधून हॉलमध्ये यायला लागली. तेव्हा अचानक तिचा हात कुणीतरी दाबला. या अवतारात पाहुण्यांसमोर जाणार आहेस? सगळ्यांना वाटेल की तू कामवाली आहेस. तू आपले कपडे पाहिलेस?
कोणते तरी थर्ड क्लास बाजारातून खरेदी करून आणलेस असेच वाटते. कमीत कमी एखादा माणूस दुसऱ्यांची लायकी पाहून वागतो, स्वतःची नाही. तर आमच्या इज्जतीचा विचार कर. शिल्पा तिचा हात दाबत रागात बोलली होती. मुक्ताने घाबरून आपले कपडे पाहिले. ते पहिलेच चांगले नव्हते आणि आता किचनमध्ये काम करून तिचा अवतार अजूनच खराब झाला होता. बाहेर येण्याची काहीच गरज नाही, नाहीतर ते बंटीला सुद्धा नकार देऊ शकतात. शिल्पा तिला ओरडली आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बसली. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आले होते. घरातल्या आनंदात सुद्धा तिला हे लोक सहभागी करून घेत नव्हते. ती किचनमध्येच बसली. बाहेरून बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. मुलीकडचे लोक बंटीला पाहून खूप खुश होते आणि त्यांनी 6 महिन्यात लग्न करण्याची जोर दिला होता. मुक्ता किचनमध्ये उभी राहून सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करत राहिली. जेवणानंतर चहा कॉफी सांगितली गेली, ती सुद्धा मुक्तानेच बनवली. जेव्हा पाहुणे निघून गेले तेव्हा मुक्ता शांतपणे किचनमधून बाहेर निघाली आणि तेवढ्यात दरवाजातून विशाल आतमध्ये आला. तेव्हा शोभाताई म्हणाल्या, अरे जाऊ बापू, तुम्ही आलात. तुम्ही विशालला पाहून तर शिल्पा तिथूनच उठून गेली होती. बाकीच्या दोघी बहिणी सुद्धा तोंड वाकडं करून बसल्या होत्या. आपल्या गरीब दाजींना इज्जत देण्यासाठी कोणीच तयार नव्हते.